तंगडीने पकडायची तर डोकं पण वापरावं लागतं. आम्ही राजकारणामध्ये फक्त तंगड्यात तंगडे घालण्याचं काम करतो, तर तसं नाही. हा वेगळा एक खेळ आहे. मला कल्पना आहे हे स्टील यात कोणाचंही आपल्या भारताकडे लक्ष नाहीये. ताळा सुद्धा वाजणार नाही, त्याची सुद्धा मला कल्पना आहे. मी सर्वप्रथम सुनील जुना आणि आपले सर्व सहकारी शिवसैनिकांना धन्यवाद देतोय. याचं कारण काल संजय आपण जे म्हणालात की घरी IPL इकडे आणि जल्लोष तसंच आहे, जोशही तसाच आहे. फक्त एकच फरक आहे, IPL मध्ये कोणत्या खेळाडू कधी कोणत्या संघाला असतो ते कळत नाही. आणि मागेही मी एकदा बोललो होतो की अनेकदा आपण टीव्हीवरती मॅच बघत असताना आपण म्हणतो अरे हा आपला खेळाडू आहे, आता तो त्या संघातून खेळतोय. कारण तिकडे सुद्धा बोली लागते आणि हल्ली राजकारणामध्ये सुद्धा बोली लागायला लागली. त्याची बोली आली तिकडे खेळाडू जातात, पण या कबड्डीमध्ये तसं नाहीये. कबड्डीमध्ये एक संघभावना आहे. आणि मी खरं म्हटलं तर अनेक वर्षांनंतर कबड्डीचा सामना बघतोय. आता सुद्धा तुम्ही बघू शकत नाही, कारण तुमचा उत्साह आहे. त्याची चपळाई, हे सगळे गुण, चपळाई पण पाहिजे, ताकद पण पाहिजे. आणि नुसतं कबड्डी करत तंगडीने पकडायची तर डोकं पण वापरावं लागतं. आम्ही राजकारणामध्ये फक्त तंगड्यात तंगडे घालण्याचं काम करतो, तर तसं नाही. हा वेगळा एक खेळ आहे. आणि मला खरंच आनंद होतोय या विक्रोळीकरांनी, भांडूप सगळा हा जो उपनगराचा भाग आहे, या सर्वांनी आपला भगवानी मराठी ठसा कायम ठेवलेला. असेच सगळे सरकार, जसं बंगालमध्ये बंगाली एकवटले, तामिळनाडूमध्ये सगळे तमिळन एकवटले, हा जोश पाहिला तर मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी माणूस महाराष्ट्रीयन म्हणून एकवटल्याशिवाय राहणार नाही. आणि आपला जो भगवा आहे, त्या भगव्याचं तेज हे तुम्ही कायम ठेवलं, याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. जास्त या खेळामध्ये मी व्यत्यय म्हणून येऊ इच्छित नाही. या स्पर्धांमध्ये जेवढे संघ, ज्या संघाने भाग घेतलेले त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आता ते सुद्धा सामने पराठा उद्या अंतिम फेरी, तर उद्या अंतिम फेरीत येण्यासाठी आणि उद्या अंतिम फेरीत येतील त्यांच्यासाठी सुद्धा मी शुभेच्छा देतो. आणि सुनील आता ही परंपरा म्हणून पुढे चालू ठेवू. कारण हळूहळू मैदानी खेळ कमी होत चालले, मैदान सुद्धा कमी होत चालले. त्याच्यामुळे आपण त्याचं दुसरं कोण वाचवणार. तर ही परंपरा आता सुरू ठेवू. आणि परत सगळ्यांना एकदा धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच